सनसेट झालाय आणि इतकं छान दिसतंय ना तो व्ह्यू. मस्त एकदम. मावशीने मस्त मावशीची स्पेशल अशी खोबऱ्याची वडी आम्हाला दिलेली आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू चॅनल, न्यू व्लॉग अँड न्यू अस. तर आज आम्ही सकाळी सकाळी उठून डिसाईड केलं की आजच्या दिवसाच आपण एक व्लॉग करूया. तर बघूयात आज काय काय होतं आहे. सगळ्यात पहिले तर असं झालं की आमची लाईट गेलेली आहे. बघूयात कसं सर्वाईव्ह करतोय आम्ही. पण आम्ही तुम्हाला सगळं दाखवू की आम्ही काय काय करतोय आज. जेवढी फोनची पर्सेंटेज असेल तेवढं आम्ही दाखवू. म्हणजे जेवढी बॅटरी चालेल तेवढ्यात काय काय होईल तितकं दाखवू. बाकी बघूयात लाईट येते, कधी येते, काय करतोय आम्ही ते सगळं. हाय गाईज, तर बघूयात ब्रेकफास्टमध्ये. ओ माय गॉड, इथे कसली तरी फोडणी बसलेली आहे. काय बनतंय मम्मी? चटणी. आणि इकडे काय आहे? इडली बरोबर खायला चटणी. आज आमच्याकडे इडली आहे. आणि ही काय करते इकडे? आंबा. आणि इकडे आमच्या काकीचं चाललंय काम. मम्मा इडली पण दाखव ना. हा काय गरम वाव. गरम इडल्या आहेत. मस्तच. तर आता चालू आहे नाश्ता. नाश्ता असो किंवा जेवण. आंबा मॅन्डेटरी आहे. तर आमचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि आम्ही सगळे बाहेर बसलो आहे. आणि इथे मम्मी आणि दीदी बसल्यात. तर बघूयात त्या काय करतात. काय करताय तुम्ही दोघी? काय नाही, मी इंस्टाग्राम स्क्रोल करते. आणि मम्मी तू काय करते? मी सुद्धा तेच करते. आमच्याकडे करायलाच काय नाहीये. लाईट गेली तर बोर होते. आज कोणी बाहेर येऊन बसलं पण नाहीये. आणि तर रोज बाहेर येऊन मस्त सगळे बसलेले असतात. आणि आमचा चाचू झोपलाय आताच. एवढं गरमी विदाऊट लाईट झोपलाय. फॅन पण बंद आहे, काही हवा नाही येते तरी पण तो झोपलाय. इकडे पण आम्हाला हवा येते. इथे बसलो आम्ही तर कारण गरम की खिडकी चालू आहे ना. आणि बाहेर कोणीच नाही आहे. बाहेर आजोबा बसलेत आणि तिकडे एक आजोबा काम करतायत फाटी फोडायचं. आता सगळे दुपारी जेवायला बसल्यात आणि आज आमच्या घरी आहेत मासे. तर मी तुम्हाला दाखवते की कसे बनलेत. मम्मा दाखव. मासे. आणि इकडे सगळे जेवायला बसल्यात. तर मस्तपैकी सगळे आता इथे बसलेले आहेत. हवा. आणि हे घरात बसलेत. तर आमच्याकडे आलेले आहेत महेंद्र ग्राफिक्स. रात्री कामात आले मला. त्या दिवशी बोलत असं बोलून दाखव ना. मी त्याला बोलली पण तो येणार नाही, ऐकत नाही. नाही रात्री मला एवढं काम होतं ना, सांगून पाहिजे नाही. ते वाट बघायला अरे तुझा तो शब्द बोल ना. कोणता? त्या दिवशी तू बोला तो चहा काय ते? चिकिता. ही चिकिता आणि त्यांची इशिता. इशिता चिकिता. काय मग आज लाईट गेली तर तुझं काम थांबलं असेल ना? नाही, माझा इन्व्हर्टर आहे. 2-3 दिवस चालतो तो मस्त बाकी. काय टाकू व्हॉट्सअपला? काय प्रवास? बिना पेट्रोलची गाडी. चाचूच्या अंगणामध्ये पाणी टाकायचं चालू आहे. आमच्याकडे करायला काहीच नाही आहे तर आम्ही उत्तप्पा करायला घेतलाय. आणि इकडे दीदी उत्तप्पा बनवते. दीदीचा पहिला उत्तप्पा झाला पण आहे. येस, इकडे बघ शेफ. आणि मी इकडे चटणी बनवते. आता हे एवढे डोसे बनलेले आहेत. चाचूचा खाऊन पण जातो. आणि आमच्या चाचूचं खाऊन पण झालंय. आणि आमच्या घरी पाहुणे आलेत आता. नवरी बाईचा ब्लॉग घे, नवरी आपली. नाही का? मला पण घे का. आमच्या घरी नवरी आली आहे कारण की आमच्या घरात लग्न आहे. माझं ताट रेडी करते. आणि हे घे तुला गरम गरम डोसा, उत्तप्पा सॉरी. आणि हे माझी दीदी मला आयतं बनवून देते. गरम इकडे तर बघ जरा. आम्ही आता मस्त चाललो इव्हनिंग वॉकसाठी. आणि आमच्या गावाला एक सुंदर असं शंकराचं मंदिर आहे. ते आम्ही तुम्हाला दाखवू की ते किती छान आहे.
त्याच्या आधी बॅकग्राऊंड दाखवत. हे आहे आमच्या गावच्या बाहेरचं बॅकग्राऊंड. नीट तरी दिसत नाही आहे. मस्त सनसेट होतोय. तर आता आम्ही पोचलोय मंदिरामध्ये. किती छान दिसतंय संध्याकाळी मंदिर, खूप मस्त दिसतं. आणि एवढी मस्त हवा सुटली आहे ना. हां, ते जास्त चांगलं वाटतं. हे आहे ते मंदिर ज्याचं आम्ही बोलतोय. झूम करून दाखवू का? आता आम्ही आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवू की ते मंदिर कसं आहे. तर आमचं एक रिच्युअल आहे की आम्ही मंदिरात पाय पडण्याच्या आधी आम्ही इकडे पाय पडतो. ही आमच्या खापर पंजोबांची समाधी आहे. त्यांनी इकडे जिवंत समाधी घेतली होती. तर आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला. मंदिरामध्ये थोडासा अंधार आहे, त्यामुळे मूर्ती नीट दिसणार नाही. तर आता दर्शन तर घेऊन झालेलं आहे आणि वॉकला आलोच आहे. तर आम्ही असा विचार केला की आता आपल्या नदीवर जाऊयात, म्हणजे तिकडे आपल्याला सनसेटवाला व्ह्यू जर का चांगला दिसला तर. आमची नदी 12 महिने आहे, त्यामुळे तिला पाणी तर नसेल पण व्ह्यू कदाचित चांगला दिसेल. आणि सनसेट फार छान दिसत आहे. आणि तिकडून ती डोंगरांची ती रांग आहे ना, ती पण खूप चांगली दिसेल. बघूयात तर कसं दिसतं. आम्ही आता नदीवर पोचलो आहे. सनसेट अजून झाला नाही आहे, होतो आहे. पण इकडे इतका सुंदर वारा सुटला आहे ना, पूर्ण गरमीचं विसरलो आहे आम्ही इकडे येऊन. इतका छान वारा सुटला आहे, म्हणजे केस ओपन केलं एवढं बरं वाटतं. मला व्ह्यू दाखवतो मी. आणि आमच्या नदीला ॲज युजल पाणी नाही आहे, कारण की आम्ही सांगितले की आमच्या नदीला 12 महिने पाणी नसतं. काम चालू आहे वाटतं नदीचं काहीतरी. ह्या साईडला बघा, हे पूर्ण डोंगर रांग आहे. शेवटपर्यंत डोंगरच डोंगर आहे. सनसेट झाला आहे आणि इतकं छान दिसतंय ना तो व्ह्यू, मस्त एकदम. सनसेट झालेला आहे आणि आता अंधार पण पडत चालला आहे. त्यामुळे असं विचार केला की आता घरी जायला पाहिजे. आत्ता नाही गेलो तर आम्ही ओरडा खाऊ. खरं त्यामुळे आता आम्ही निघालो आहे घरी जायला. त्यात आम्ही दोघी चाललो आहे फक्त. त्यामुळे जरा घरच्यांना टेन्शन. आता भूक पण लागल्या, घरी जाऊन काहीतरी खायला लागेल. भेटूयात मग आता घरी जाऊन काय करतो आम्ही ते पण दाखवू तुम्हाला. तर आता आम्ही मंदिरातून जाऊन आलो आणि मस्तपैकी चहा पितोय. मी दूध पिते. तर आम्ही आता आमच्या मावशीकडे पोचलो आहे फायनली. तर आता आम्ही जाऊ आतमध्ये आणि तुम्हाला दाखवू की माझी मावशी आता आम्हाला काय काय देईल. मावशीने मस्त मावशीची स्पेशल अशी खोबऱ्याची वडी आम्हाला दिली. आणि मी फक्त हिने दिलेला सोडा वापरते, मी दुसरं कोणाचंच नाही वापरत. कोणाचं नाही वापरत. आम्ही आंबट आंबे नेते मग खाऊन पण नागलाची केली. आता हे बघ, ही स्पेशल डिश आहे मावशीची. आणि हिच्यासारख्या नारळाच्या वड्या कोणालाच नाही जमत. सुगरण आहे, सुगरण आहे. तुझ्या इंबे तिला सुग्रण करते मला. इथे आम्हाला आमच्या आजीला तिची मैत्रीण भेटली आहे, तर त्यांचं डिस्कशन चाललंय डीप. आता आम्ही सगळे बसलोय आणि महेंद्र ग्राफिक्स आम्हाला पेप्सीची पार्टी देणार आहे. आता तू व्हिडिओ मध्ये पण आला, आता तुला द्यायला लागेल. चल महेंद्र चाचू, बाबा इकडे एवढा मोठा शेट आहे. तू कमवतोस, कमवतो तू एवढे ग्राफिक्स मध्ये. कॅमेरा मारतो ना, मला एवढा हसायला आला ना, तर सांगून पाहिजे नाही. तरी पण तू दिले नाही. बघ बघ आता चाचू काय बोलतो. अरे काय तुम्ही एवढं बोलतायत तरी तू आणत नाही. चला आता ब्लॉग मध्ये येणार आहेस म्हणजे तू तुला द्यायला लागेल. चला चल दुकानात. बाबा एवढं बोलून तू देऊ शकत नाही. आधी ब्लॉग येऊ दे आमचा. येणार मी टाकणार. एवढा लाजतोय ना तो. मला गोष्ट तर मी पहिले ऍड करणार आहे. बाबा आता नाही ऐकत. ज्याला देवा तो तर माणसातच नाहीये. तो आता 2 वाजेपर्यंत बसेल एकटाच. हे सगळे बसलेत आमच्यासोबत. महिंद्रा ग्राफिक्स.
स्टोरी बोल ना आता काय सांगू तू काय सांग स्टोरी 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 हल्दींची स्टोरी हा मी गेलो शूट करायला का हल्दींची इकडनं 300 बाया इकडनं 200 बाया असतील नाही एवढीशी जागा होती नवलं ते गोल गोल फिरवता आणि ती ववाळणी चालू झाली ना मी गेलो असं माग करता एक आजी माग होती ना यो पाय पडला तिच्या इथं 2-3 बायांच्या अगोदर मी असं पडला का मग मला मागचं तोला समजलं नाही रे असं करता करता ना आजोबा चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा हा येस आमचे कंटिन्यू येत राहतील हो जेव्हा आम्ही गावाला येऊ. पद्धत आहे की उठण्याच्या दिवशी असं वडे आणि पापडी तेलुरी आणि पापडी बनवतात. तर हा लग्नाच्या घरामध्ये खूप जास्त लेट झालं त्यामुळे ब्लॉग एंड नाही करता आला पण आम्ही आता ब्लॉग एंड करतोय. तर ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.